तर अन्न आणि औषध विभागाप्रमाणेच कृषी विभागामध्ये धडक मोहीम राबवण्याची गरज असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। तर सरकारनं सोयाबीनच्या प्रश्नावर गांभीर्यानं लक्ष घातलं पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। बोगस बियाणे, बोगस पदव्या, बोगस नोकऱ्या, बोगस पेपर फुटी याचं सरकारने पेव ओढलेलं आहे आणि बोगस बियाण्यांच्या माध्यमातून एक मोठं रॅकेट हे सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने कार्यरत आहे। तर दुसरीकडे खतं जे आपण वापरत आहोत हे पण बोगस असल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एकीकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग जशा पद्धतीने आता महाराष्ट्रामधला बोगस खाद्यपदार्थ आणि औषधीचा त्यांनी स्कॅन्डल समोर आणलेलं आहे, तसंच आता कृषी क्षेत्रामध्ये देखील तशीच धडक मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे। ती समिती जी आहे ती समिती पुरवठादाराकडून उत्पादकांकडून पैसे घेण्याकरता करण्यात आली होती असं यावेळेस म्हणावं लागेल, कारण त्यांनी कुठलीही प्रकारची कारवाई केली नाही। साधारणतः आम्ही माहिती घेतली त्यावेळेस 39,000 हेक्टरमध्ये हे बियाणे उगवले नसल्याची माहिती आता प्राथमिक प्राप्त झाली। त्यामुळेच असेंब्लीमध्ये सुद्धा आम्ही हा विषय मांडला। त्यावेळेस सगळ्या बोगस कंपन्यांवर कारवाई करू असं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं आहे। आता अधिवेशन फ्रायडेला संपलं, पाहू 2-3 दिवसात काय 4 दिवसात कारवाई होते। पण पर्यायी बियाणे सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजे ही आमची आग्रही मागणी होती। कारण दुबार पेरणीची पाळी आली किंवा संकट आलंच तर सरकारने ती तयारी ठेवावी असं आम्ही सांगितलं। सरकारने आश्वस्त केलं आहे, पण आता हे लबाळाचं जेवण खाल्ल्याशिवाय काही खरं नाही। आमंत्रण ते होतं की नाही ते बघू, अन्यथा आम्हाला बोगस बियाण्यासाठी सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल। तर सोयाबीन बियाण्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यात। शेतकऱ्यांसोबत लबाडी सुरू असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली आहे। सरकार आहे हे अजिबात शेतकऱ्यांच्या प्रती चांगली भावना ठेवत नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे। म्हणजे त्या सभागृहामध्ये अमरावती जिल्ह्याचा एकही आमदार ओरडायला तयार नाही। सगळे सत्ताधारी आमदार आहेत या ठिकाणी आणि मंत्री महोदय म्हणतात की आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ। अरे ॲक्शन घ्या ना तुम्ही जर कडक असते तर ह्या अशा कंपन्या बोगस कंपन्या तयारच झाल्या नसत्या, पण तुमचं लक्षच नाही आहे शेतकऱ्यांकडे। गांभीर्यपूर्व या सगळ्या गोष्टी निकाली काढल्या पाहिजे। सरकारने शेतकऱ्याला दुबार पेरणीचं कंपेन्सेशन देणं अनिवार्य आहे।